श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून सध्या मोठी खलबत्त सुरू आहे। अपक्ष उमेदवारांची बंडखोरी थांबवण्यासाठी जलसंपदा मंत्री तथा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी काल रात्री पुन्हा नाशिकमध्ये तळ ठोकला। या दोन्ही मंत्र्यांची नाशिकमध्ये येताच शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2.5 ते 3 तास एकत्र बसून चर्चा झाली। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यावी यासाठी दोन्ही नेत्यांनी आता कंबर कसली आहे। अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे। गणेश गीते प्रयत्नशील आहेत, कुटुंबीय कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितल्याने याबाबत आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघाल्याचा चांगला संदेश मिळेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत या रात्री माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला। नाही, गणेश गीते तर स्वतः होतेच ना, त्याच्यामुळे शेवटी कसं आहे की आता मी आणि माझे मोठे बंधू राजकारणामध्ये आहोत। मला बोलून चर्चा केली काय किंवा त्यांना बोलून चर्चा केली काय, शेवटी सामंत कुटुंबाशी चर्चा होते। तशी गणेश गीतेंचा फॉर्म मागे गेल्यानंतर गणेश गीते हे देखील तिथले प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली, ते त्यांच्या धाकट्या भावाशी चर्चा करतील आणि गिरीश भाऊंशी उद्या सकाळपर्यंत बोलतील। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर हिरे आणि गीतेंचं मोठं आव्हान उभं राहिलंय। या दोघांनी माघार घ्यावी यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि सामंत गुरुवारपासून नाशिकमध्ये होते, मात्र यावेळी दोघाही अपक्ष उमेदवारांनी त्यांची भेट घेणं टाळलं। काल रात्री दोन्ही मंत्र्यांमध्ये 2.5 ते 3 तास चर्चा झाली। या बैठकीआधी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार आणि उपाध्यक्ष निलेश बोरा यांच्या मदतीनं प्रसाद हिरे आणि गणेश गीते यांना बोलावून घेत मंत्री महाजन यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। मंत्री सामंत हे देखील तिथे उपस्थित होते। विशेष म्हणजे गोकुळ गीते सुद्धा उमेदवारीवर ठाम असल्यानं महायुतीमध्ये मोठी अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळत आहे। दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी आपला बाप काढला असल्याचा आरोप करत गोकुळ गीते यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। तसेच दराडे पिता पुत्र ठाकरे गटात असूनही त्यांना उमेदवारी का हा प्रश्नही सध्या उपस्थित होतोय। आता या राजकीय नाट्यात मोठी खेळी खेळली जात असल्याची माहिती समोर आली। त्यातच गीते बंधूंनी थेट मंत्री उदय सामंत यांना नाशिकची जागा शिवसेना पुरस्कृत करून गोकुळ गीते यांनाच अधिकृत पाठिंबा द्यावा असं केल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल अशी ऑफर दिली असल्याची चर्चा शहरात आता रंगू लागली। एकूणच आता महायुतीचे नेते यावर काय तोडगा काढतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।